Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। मग आज आम्ही सेवा करत असताना आम्ही आमच्या मुलांचं करिअर घडवायचं की आम्ही आमचा अभ्यास करायचा? ही परीक्षा म्हणजे शिक्षकाचा एक प्रकारचा अवमूल्यन किंवा अपमान करण्याचाही देखील एखादा प्रकार असू शकतो। तेव्हा ज्यावेळी शिक्षक त्याच्यामध्ये उतरतो तर निकाल वाढणारच आहे, परंतु विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचं काय? लोक दिवसभर शिकवायचं सोडून अभ्यास करत बसतील ना। माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय, तो म्हणजे शिक्षकांसंदर्भातला टीईटी जी परीक्षा आहे ती आता सुप्रीम कोर्टाने सांगितले की ती अनिवार्य करावी। आणि या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातील शिक्षक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात महाराष्ट्र सरकारने ही भूमिका स्पष्ट करावी। काय एकंदरीत काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता या एवढ्या उशिरा हा निर्णय, आता आम्ही ज्यावेळेस लागलो त्यावेळेसही त्या काळातल्या ज्या अभियुक्त परीक्षा होत्या त्या आम्ही उत्तीर्ण झालोय। आता आमचे जे विद्यार्थी आहेत, आता आपण जर बघितलंय की महाराष्ट्रामध्ये नीटचा रिझल्ट असेल, JEE असेल, हे सगळे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतून आले आहेत। मग ते जर विद्यार्थी एवढ्या संख्येनं जर धारक होत असतील, ही शिक्षकामध्ये गुणवत्ता नाहीये का? आणि आज आम्हाला जर समजा 28 वर्ष झाल्यानंतर हे जर निर्णय लागू करतात, मला सांगा CET झाली, जिल्हा निवड समितीच्या मार्फत परीक्षा झाल्या आणि टेट मार्फत आता अलीकडल्या काळात झाली, एवढ्या दिवसानंतर जो कालखंड आहे याच्यानंतर काय होतं की त्या वेळेस जी अभ्यास करण्याची क्षमता असते ही कालांतरानं नष्ट होते। प्रत्येक शिक्षकाच्या अंगी गुणवत्ता आहे, म्हणूनच त्यांचे विद्यार्थी आज घडत आहेत। आम्ही या संदर्भामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये की या निर्णयाच्या बाबत फेरविचार व्हावा या संदर्भामध्ये आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे आणि 100% याच्यामध्ये रिलीफ मिळावा ही आमच्या सर्व शिक्षकांना अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकारने देखील या संदर्भामध्ये ठोस पावले उचलून हा रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी। याचा सर्वात मोठा नुकसान हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर असं व्हायले की या निर्णयामुळे जी होणारी प्रमोशन्स होते, पदोन्नत्या होत्या, ह्या सर्व पदोन्नत्या आता थांबलेल्या आहेत। TET कधी होईल काय होईल तो विषय पुढचा आहे, कारण ही परीक्षाच आमच्या मुळावर म्हणजे एकदम घावा घातल्यासारखा आहे। ही परीक्षा म्हणजे शिक्षकाचा एक प्रकारचा अवमूल्यन किंवा अपमान करण्याचाही देखील एखादा प्रकार असू शकतो। माननीय सुप्रीम कोर्टाला आमची विनंती अशी असेल की बाबा याच्याबाबत तुम्ही फेरविचार करा आणि ह्या परीक्षा शिक्षकाला देण्यासाठी भाग पडू नये, याच्यासाठी आपण पुन्हा या पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून आपण निर्णय द्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। ज्या त्या वेळेच्या परीक्षा आम्ही दिल्यात आणि त्याच्यासाठी आम्ही पात्र पण ठरलो असं म्हणणं आहे त्यांचं। काय हरकत आहे शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला? काय हरकत आहे? परीक्षा द्यायला काही हरकतही नाही, परंतु विषय कसा आहे, एखादा शेतकरी जर शेतामध्ये त्यानं कौशल्य प्राप्त केलं असेल शेती करण्याचं आणि त्याला जर आपण म्हणत असेल की जाय तू आता नांगर धरायचं प्रशिक्षण घेऊन ये, तर कुठेतरी याची गरज नाही असं मला वाटतं। मग आम्ही आता शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची, त्यात काय होणार की कोणतंही काम जर करायचं म्हटलं तर त्याला वेळ द्यावा लागणार, वेळ दिल्याशिवाय तर कोणतीच गोष्ट शक्य नाही। मग आज आम्ही सेवा करत असताना आम्ही आमच्या मुलांचं करिअर घडवायचं की आम्ही आमचा अभ्यास करायचा? मुलांचा अभ्यास घ्यायचा की आम्ही अभ्यास करायचा, हा सुद्धा प्रश्न उभा राहतो। आणि एखादं काम करत असताना आपण पाहतो की गावातला एखादा अडाणी माणूस सुद्धा असतो, पण त्याचा कधी हिशोब चुकला का? त्याला कधी एखाद्या दुकानावर तो गेला आणि त्या असं कधी घडलं का की बाबा नाही त्यानं 100ची नोट दिली आणि दुकानदारानं त्याला 10 रुपयाची वस्तू आणली तर 90 रुपये त्यानं आणले, त्यानं मोजून नाही घेतली, तर त्याला ते करता येतं का? कारण ते अनुभवानं संपन्न केलेलं आहे। इथं तर प्रश्न असा आहे की 20-20 वर्ष 25-25 वर्ष सेवा झालेली आहेत, मग ज्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे ते सगळं कौशल्य तर आम्हाला ऑलरेडी प्राप्त झालेलं आहे, मग आता आमची पात्रता तपासण्याचं कारण काय? डॉक्टरला आपण म्हणतो का की बाबा तुझी 10 वर्ष झाली, आता पुन्हा एकदा जाऊन MBBSचा अभ्यास कर? तो त्याचा हॉस्पिटल चालवेल का MBBSचा अभ्यास करेल? म्हणजे हे वराती मागून घोडे असा कार्यक्रम आहे। माननीय न्यायालयाचा आदेश आहे, आम्ही माननीय न्यायालयाच्या आदेशाचं 100% पालन करू, त्यांची आज्ञा आम्हाला मान्य आहे, परंतु सरकार नेमकं काय करतंय हा आमचा प्रश्न आहे। कारण घटनेनं तुम्हाला पुनर्विलोकन करण्याचा अधिकार दिलेला आहे, पुनर्विचार याचिका टाकण्याचा अधिकार दिलेला आहे। अहो घटनेत सुद्धा 368 कलम आहे ना, ज्यामध्ये तुम्ही घटनेत एखादा घेतलेला निर्णय सुद्धा दुरुस्त करू शकता। मग एवढं सगळं असताना आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी सगळ्यांना माहिती आहे की इथं पात्रता परीक्षा देण्याची कुठलीही आवश्यकता नाही, कारण ज्या त्या वेळेस तो व्यक्ती इथं चाळणी लावूनच आलेला आहे। असं काही आहे का की सरकारनं बाबा आमका आमका व्यक्ती आहे त्याला घ्या, असं काही केलंय का? किंवा असे रॅन्डमली लोक भरलेत का? किंवा रॅन्डमली शिक्षक नोकरीत आलेत का? असं काहीच नाही। प्रत्येक वेळेस जर समजा एखादा जुना शिक्षक असेल तेव्हा 10वीची पात्रता होती, नंतर 12वीची झाली, त्यानंतर D.Ed झालं, त्यानंतर TET आली, CET आली। आता आम्ही CET देऊन सेवेमध्ये दाखल झालेले आहेत। मग आता आम्ही असं म्हणावं का की बाबा जुन्या लोकांना CET दिली नाही, आम्ही दिली,
किंवा आता 2013च्या नंतर जे आले त्यांना टीईटी लागू झाली. मग आता ते टीईटी देऊन आलेलेच आहेत ना. म्हणजे RT 2009 ॲक्टनुसार 2010ला जेव्हा तो ॲक्ट लागू झाला त्यानंतर 2013ला शासनानं टीईटी कंपल्सरी केली. त्यानंतर जेवढे शिक्षक या सेवेमध्ये आलेले आहेत ते सर्वजण टीईटी पात्र होऊनच आलेले आहेत, त्यात कुठलीही शंका नाही. परंतु मग आता आम्ही असं म्हणावं का की 2005च्या नंतरचे आम्ही कर्मचारी, आम्हाला पेन्शन नाही. मग 2005च्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे. मग 2013च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना टीईटी आहे, ते टीईटी देऊन येतात. मग आता जुन्या शासन म्हणते सगळ्यांनी टीईटी द्या. मग आता आम्ही असं म्हणावं का की आम्हाला पेन्शन लागू करा. मग म्हणजे कुठंतरी शासनानं याचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. आणि शासनानं 9 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे, तात्काळ या विषयामध्ये माननीय न्यायालयाचं समाधान होईल अशी ज्येष्ठ वकील देऊन आणि माननीय न्यायालयाचं समाधान होईल अशी आमची बाजू मांडून हा निर्णयाचा पुनर्विचार करून न्यायालयाला हा विषय रद्द करण्यासाठी समजावून सांगावं, एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे. कुठल्या त्रुटी अन्यायकारक वाटतात, का अन्यायकारक वाटतात? तर मुळात म्हणजे नटसम्राटमध्ये एक वाक्य बघा, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. खरं तर तो जगावं की मरावं हा प्रश्न आहे, पण मला वाटतं हसावं करावं हा प्रश्न आमच्या पुढे झालाय. कारण म्हणजे इतक्या साध्या गोष्टी आहेत की मला सांगा तुम्ही, त्रुटीचा असा विषय असतो की मला सांगा काही लोकांचं आयुष्य झालं 1 ते 4 वर्गापर्यंत शिकवण्यामध्ये. आता परीक्षेमध्ये अल्फा बीटा गॅमा साइन कॉस थिटा किंवा वृत्त अलंकार ह्या गोष्टी त्यांच्या म्हणजे कितीतरी दिवसापासून वाचण्यात गेल्या नाहीत. हे कसं शक्य आहे त्यांना म्हणजे एवढं आता रिवाईज करणं? बरं ठीक आहे, आता एखादी गोष्ट परीक्षा देण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन तुम्ही IAS असो IPS असो यांचं आयुष्य जातं, 4-4, 5-5 वर्ष जातात. मग तुम्ही अचानक तुम्ही म्हणता की 2 परीक्षामध्ये ह्या परीक्षा क्वालिफाय होणं हा म्हणजे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह करण्याचा काही प्रश्न नाही. 100% निकाल हा वाढेल, ज्यावेळी शिक्षक मध्ये उतरतील तर निकाल वाढणारच आहे. परंतु विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचं काय? लोक दिवसभर शिकवायचं सोडून अभ्यास करत बसतील ना, हाही प्रश्न असतो. जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न येतो तेव्हा पुढच्याच्या गुणवत्तेचा कोण विचार करणार आहे? आणि म्हणून सरकारनं सुद्धा मुळामध्ये अमेंडमेंटचा विचार करायला हवा. आणि त्रुटी म्हणजे खरं म्हणजे सेवा शर्तीचे काही नियम असतात, अटी असतात, आणि आलेला प्रत्येक जण हा त्या अटी पूर्ण करून आलेला आहे. असं कोणी घरून उठून कोणी नोकरीला लागलेलं नाही, त्यामुळे त्रुटीचा काही प्रश्नच नाही. विद्यार्थ्यांची जशी तुम्ही परीक्षा घेता दरवर्षी, तशी तुम्ही एखाद्या वेळेस दिली तर काय हरकत आहे? नाही, हरकत नाही ना. पण आता कम्पेअर करता येणार नाही. पण मी तुम्हाला असे शेकडो उदाहरणं दाखवतो की जे आजकाल समजा एखादा डॉक्टर आहे जो नाही आहे तो नीट क्वालिफाय, पण तो वेल सर्जन आहे, तो जगतमान्य आहे, जगत विख्यात आहे, असे सुद्धा आहेत. मग त्यांना जर म्हटलं तुम्ही नीट क्वालिफाय व्हा तर नाही होणार ना, कदाचित नाही होणार. परंतु मला सांगा तुम्ही परीक्षा द्यायला हरकत नाही, पण त्याला वेळ द्यावा लागेल ना. असं म्हणजे अचानकच उठून पेपरला कोणी जाणार नाही. मला एक सांगा की नेमकं हे जे काही सगळं माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, तुम्हाला असं का वाटतं की या निर्णयाच्या त्यांनी असं म्हणलं की जर एखाद्या शिक्षकाची 5 वर्ष पूर्ण होत असतील तर त्यांना देऊ नये, पण ज्यांची सर्व्हिस मोठी राहिली आहे त्यांनी ही परीक्षा द्यायला पाहिजे? सर्वप्रथम तर मी माननीय उच्च न्यायालय जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा आम्ही आदर करतो. परंतु एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून आमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठली तरी पात्रता देऊनच आम्ही नोकरीला लागलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट, जर अशी पात्रता जर सिद्ध करायची असेल तर मग प्रत्येक डिपार्टमेंटचीच करावी. आज जेवढे आपल्या देशामध्ये जिल्हाधिकारी आहेत त्या प्रत्येकाने UPSC पास व्हावी. वेगवेगळे कायदे नियमाचा त्यांना अभ्यास आहे का नाही ते एकदा तपासल्या जावं. जे डॉक्टर लोक आहेत त्यांची नीट व्हावी. जे पोलीस IG लोक आहेत त्यांची सुद्धा एकदा ग्राउंड चाचणी व्हावी. हे शक्य आहे का? इव्हन मी तर सांगतो जे लोक वकील आहेत त्यांची सुद्धा वकिलीची परीक्षा व्हावी. आणि एक तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास जर केला तर आज 50-55 वर्षाची जी बुद्ध्यांक असते किंवा त्याची तयारी करण्याची जी क्षमता असते ती तेवढी राहणार आहेत का त्याच्यामध्ये, जे नवीन याच्यामध्ये राहणार आहे? आमची परीक्षा घ्या ना तुम्ही, आमची परीक्षा घ्या. वेगवेगळ्या ट्रेनिंग होतात, परीक्षा होतात, आणि आम्हाला जे शिकवायचं ते आमचं येतेच. आम्ही ती पात्रता देऊनच ती परीक्षा देऊनच इथं लागलेले आहोत. त्यामुळे असं वेगळा परीक्षेचा घाट घालणं किंवा एखाद्या वेळेस आता मी समजा परीक्षेचा अभ्यास केला आणि मी परीक्षेच्या दिवशी मी बिमार पडलो म्हणजे याचा अर्थ मी पात्र नाही का? असं होतं ना. सगळे शिक्षक आहेत आणि आता हे सगळं वय निघून गेल्याच्या नंतर आता ह्या परीक्षा देणं अन्यायकारक आहे. त्याचबरोबर आम्ही ज्या त्या वेळेच्या ज्या काही परीक्षा होत्या त्या परीक्षा उत्तीर्ण करूनच आम्ही या सेवेमध्ये रुजू झालोत, आणि आता हा नवीन घाट कशासाठी असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्याचबरोबर या विरोधात महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करून आम्हाला न्याय द्यावा ही भूमिका या शिक्षकांनी व्यक्त केली. आता यावरती सरकार काय निर्णय घेतं आणि जे भविष्यकाळातला जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा तो बदलतं का हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.